खांडबारा येथील रेल्वे भुयारी मार्ग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। कोट्यावधी रुपयांचा खर्च करून पाणी निचऱ्यासाठी विविध उपाययोजना आणि दुरुस्तीची कामं करण्यात आल्याचा दावा संबंधित यंत्रणेकडून करण्यात आला होता। मात्र पावसाळ्याच्या पहिल्या जोरदार सरीत बोगद्यात पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं या सर्व उपाययोजनांचा फज्जा उडाल्याचं समोर आलं। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा आरोप केला। दरवर्षी पावसाळ्यात या बोगद्यात पाणी साचत असल्याने दुचाकी, चारचाकी चालक, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसंच पादचाऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो। अनेक वेळा वाहतूक पूर्णपणे ठप्प होते तर अपघाताचा धोकाही वाढतो। ही समस्या कायमची सोडण्याऐवजी केवळ तात्पुरत्या उपाययोजना करून प्रशासन वेळ मारून नेत असल्याची भावना नागरिकांमध्ये। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच बोगद्यातील पाणी निचऱ्याची व्यवस्था सुधारण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र प्रत्यक्ष परिस्थितीत पहिल्याच पावसात बोगदा जलमय झाल्यानं या कामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। संबंधित अभियंते, तांत्रिक अधिकारी आणि कंत्राटदार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दर्जेदार काम केलं होतं का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। स्थानिकांच्या मते जर नियोजनबद्ध आणि दर्जेदार काम केलं असतं तर प्रत्येक पावसाळ्यात ही समस्या निर्माण झाली नसती। त्यामुळे करण्यात आलेल्या कामांची तांत्रिक तपासणी करून खर्चाची चौकशी करावी तसंच दोषी अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी आता होतीये। दरम्यान या गंभीर समस्येकडे संबंधित विभागानं तातडीने लक्ष देऊन बोगद्यातील पाणी साचण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। अन्यथा भविष्यात तीव्र लोक आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांकडून देण्यात आलाय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश साळवे, खांडबारा।